हॅलो मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीजमधली जी 4 टेस्ट होती त्या 4 टेस्टमध्ये इंडियाने जबरदस्त फाईट बॅक केला. सेकंड इनिंगमध्ये 2 दिवस बॅटिंग करून इंडिया ही टेस्ट मॅच ड्रॉ करू शकते. या टेस्ट मॅचमध्ये दोन्ही साईडने म्हणजे इंग्लंड असेल किंवा इंडिया असेल दोन्ही साईडने बरेचसे रेकॉर्ड्स ब्रेक झाले, बरेचसे रेकॉर्ड्स मोडले गेले. इंडियाकडून शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, इंग्लंडकडून बेन स्टोक्स, जो रूट यांनी काही रेकॉर्ड्स आपल्या नावावर केलेले आहेत. काही जे रेकॉर्ड्स होते ते मोडलेले आहेत. सगळ्यात पहिले तर शुभमन गिलने सेकंड इनिंगमध्ये आपली सेंचुरी कंप्लीट केली आणि यासोबतच त्यांनी ही टेस्ट सिरीज चालू आहे त्या सिरीजमध्ये 4थी सेंचुरी कंप्लीट केलेली आहे. 4 सेंचुरीज त्याच्या झालेल्या आहेत. त्याने विराट कोहली आणि सुनील गावस्कर यांची बरोबरी केलेली आहे. सध्या शुभमन गिल, विराट कोहली आणि सुनील गावस्कर हे असे इंडियन बॅट्समन्स आहेत ज्यांचे एकाच सिरीजमध्ये सगळ्यात जास्त सेंचुरीज आहेत. तिघांच्याही 4 सेंचुरीज आहेत आणि तिघही आता नंबर 1 इंडियन बॅट्समन्स आहेत. शुभमन गिलने या सिरीजमध्ये 722 रन्स कंप्लीट केलेले आहेत आणि तो तिसरा इंडियन बॅट्समन झालेला आहे ज्याने एका सिरीजमध्ये 700 पेक्षा जास्त रन्स केलेले आहेत. सध्या एका सिरीजमध्ये सगळ्यात जास्त रन्स करणारे इंडियन बॅट्समन आहेत सुनील गावस्करांनी 774 रन केलेले आहेत एका सिरीजमध्ये. दुसऱ्या नंबरला शुभमन गिल आलेला आहे, त्याने 722 रन्स केलेले आहेत आणि तिसऱ्या नंबरला यशस्वी जयस्वाल ज्याने 712 रन्स केलेले आहेत. तर कॅप्टन म्हणून शुभमन गिलने काही रेकॉर्ड्स आपल्या नावावर केलेले आहेत. वर्ल्ड क्रिकेटमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून सगळ्यात जास्त सेंचुरीज करण्याचा एका सिरीजमध्ये सगळ्यात जास्त सेंचुरीज करण्याचा जो रेकॉर्ड होता तो डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर होता. त्यांनी 4 सेंचुरीज केल्या होत्या आणि शुभमन गिलने आता त्याची बरोबरी केलेली आहे. म्हणजे तो आता डॉन ब्रॅडमनच्या लेवलला जाऊन पोहोचलेला आहे. एवढंच नाही तर एका सिरीजमध्ये सगळ्यात जास्त रन्स करणारा एशियन कॅप्टन शुभमन गिल झालेला आहे. आता जसप्रीत बुमराहने 2 रेकॉर्ड्स केलेले आहेत. एक चांगला रेकॉर्ड आहे, एक खराब रेकॉर्ड आहे. खराब रेकॉर्डमध्ये जसप्रीत बुमराहने एका इनिंग्समध्ये 100 पेक्षा जास्त रन्स पहिल्यांदाच दिलेले आहेत. जी फर्स्ट इनिंग होती त्या फर्स्ट इनिंगमध्ये जसप्रीत बुमराहने 114 रन्स दिले आणि पहिल्यांदाच त्यांनी 100 पेक्षा जास्त रन्स दिलेले आहेत एका इनिंग्समध्ये. आणि दुसरा जो रेकॉर्ड आहे तो चांगला रेकॉर्ड आहे. त्याने ईशांत शर्माची बरोबर इंग्लंडमध्ये जाऊन सगळ्यात जास्त विकेट्स घेणारा जो इंडियन बॉलर आहे तो पहिले ईशांत शर्मा होता. त्याने 51 विकेट्स घेतल्या होत्या आणि आता जसप्रीत बुमराह सुद्धा इंग्लंडमध्ये 51 विकेट्स झालेले आहेत. ईशांत शर्माची त्याने बरोबरी केलेली आहे. त्याच्यानंतर आहे जो रूट या सिरीजमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फर्स्ट इनिंग्समध्ये जो रूटने 150 रन्स कंप्लीट केले होते आणि यासोबतच त्याने आपल्या टेस्ट करिअरमधली 38वी म्हणजे 38 सेंचुरी कंप्लीट केली आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त सेंचुरी करणाऱ्या बॅट्समनमध्ये तो आता 4th पोझिशनला पोहोचलेला आहे, 4थ्या नंबरला पोहोचलेला आहे. तसेच त्याचे टेस्ट क्रिकेटमध्ये 13,409 रन सुद्धा कंप्लीट झालेले आहेत आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन्स करणाऱ्या बॅट्समनच्या लिस्टमध्ये तो आता 2nd पोझिशनला आलेला आहे. त्याच्या पुढे फक्त आता सचिन तेंडुलकरच आहेत. जो रूटने इंडियाच्या अगेन्स्ट 12 सेंचुरी कंप्लीट केली. 12वी सेंचुरी होती इंडियाच्या अगेन्स्ट आणि इंडियाच्या अगेन्स्ट टेस्टमध्ये सगळ्यात जास्त सेंचुरी करणारा प्लेअर जो रूट झालेला आहे. तसेच टेस्टमध्ये इंडियाच्या अगेन्स्ट सगळ्यात जास्त रन्स करणारा प्लेअरसुद्धा जो रूटच झालेला आहे. त्याच्यानंतर आहे बेन स्टोक्सने या मॅचमध्ये कमाल केली. त्याने त्याची सेंचुरीसुद्धा कंप्लीट केली आणि फर्स्ट इनिंगमध्ये 5 विकेटसुद्धा घेतल्या होत्या आणि यासोबतच तो वर्ल्ड क्रिकेटमधला असा 5वाच कॅप्टन आहे ज्याने त्याच टेस्ट मॅचमध्ये सेंचुरीसुद्धा कंप्लीट केली आणि एका इनिंग्समध्ये 5 विकेटसुद्धा घेतल्या. तसंच बेन स्टोक्सने 7,000 रनसुद्धा कंप्लीट केलेले आहेत आणि त्याच्या 200 पेक्षा जास्त विकेटसुद्धा आहेत आणि वर्ल्ड क्रिकेटमधला तो असा तिसराच प्लेअर ठरलेला आहे ज्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 7,000 रनसुद्धा कंप्लीट केले आणि 200 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या. याच्या आधी जॅक कॅलिस आणि गॅरी सोबर्स या दोघांनीच हे काम केलं होतं. असे काही इंटरेस्टिंग रेकॉर्ड्स या टेस्ट मॅचमध्ये मोडले गेले.